पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये महाविद्यालयीन परिसरामध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांना मनसेचा चोप. अशा बुलेट चालकांवर कारवाई करण्याची मनसेची पोलिसांकडे मागणी. कल्याण अल्पवयीन अत्याचार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या घराबाहेर दहशत माजवणाऱ्या पुरुषोत्तम शेलारला बेड्या. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली. विशाल गवळीचा जामीन झाला नाही तर AK-47 घेऊन येतो अशी आरोपीकडून धमकी. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय. 2 ते 3 दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार. 7 फेब्रुवारीपासून प्रक्रिया सुरू होणार. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेमध्ये बदल. हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल आणि तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचे प्रत्येकी 2 डबे वाढवले जाणार. पाणी प्रश्नावरून सांगलीच्या विटा नगरपालिकेसमोर आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते विनोद भिंगार दिवेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. विटा शहरामध्ये 1 दिवस आड पाण्याचा पुरवठा. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचं काम रेल्वे विभागाकडूनच करण्यात येणार. महारेलचा DPR आणि आधी केलेल्या भूसंपादनाबाबत मात्र संभ्रम. रेल्वे बोर्डामध्ये नियुक्तीच्या नावाखाली महिलेला 15 लाखांचा गंडा. 3 आरोपींच्या विरोधात नागपूरच्या हुंकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. वसई पूर्वच्या मिठागर स्मशानभूमीजवळच्या पुलावरून मोटारसायकल 25 फूट नाल्यामध्ये पडली. नाल्यावरील पुलाला रेलिंग नसल्यामुळे अपघात. केळवे ग्रामपंचायतीमधील उपसरपंचासह 6 सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. साई मंदिराच्या सुवर्ण कलशाची संस्थान प्रशासनाकडून डागडुजी करण्यात येणार. कळसावरील सोन्याचा मुलामा निघाल्यानं सोन्याचा लेप देण्यात येणार. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये हमी केंद्राच्या माध्यमातून 2 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शिल्लक. सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत. मात्र 2 सुट्ट्या आल्यानं 4 दिवसामध्ये इतकी खरेदी कशी होणार असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न. अमरावतीमध्ये 2 दिवसीय राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचं आयोजन. ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनाला सुरुवात. तुकडोजी महाराजांच्या अनुयायांचा मोठ्या संख्येनं सहभाग. पुणे सातारा महामार्गावरील पुलांची कामं तातडीनं मार्गी लावा. कोरचे आमदार शंकर मांडेकर यांची राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे मागणी. जळगावमध्ये निराधार वृद्ध दाम्पत्यासाठी नरेंद्र पाटील फाउंडेशनकडून 3 दिवसामध्ये घर उभं. जळगाव पालिकेकडून वृद्ध दाम्पत्याच्या घरावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. जळगाव विमानतळावरून दिल्ली, जयपूर, तिरुपती आणि इंदोरसाठी हवाई सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू. जळगाव विमानसेवा प्राधिकरणाचा 4 शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याचा नागरी उड्डाण विभागाला प्रस्ताव. नंदुरबार रेल्वे स्थानकावर CCTV कॅमेरे बसवण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या शासनाच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये 2024 मध्ये 7,362 दस्ताऐवजांची नोंदणी. 46 कोटी शासनाकडे जमा. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची आवक घटली. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीचं उत्पादन कमी.